वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. आजचा जो आपण व्हिडिओ बनवतोय हा वीकली अनालिसिस बेसिसवरती आपण बनवणार आहे. म्हणजे पूर्ण आठवड्यामध्ये कशा पद्धतीने मार्केटमध्ये मूव्ह होऊ शकतो याचे एक आपण थोडंसं अनालिसिस करणार आहोत. आपण जर बँक निफ्टीचं पहिल्यांदा घेऊयात. आपण बँक निफ्टीचा जर चार्ट पाहतोय तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक कंटिन्यू रॅली बघायला मिळते, बरोबर. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये काय होऊ शकतं, तर ह्याच्यामधल्या जर घडामोडी जाणून घ्यायच्या तर आपण त्याच्यासाठी हा चार्ट अनालिसिस करणार आहोत. हा, पण हे करण्याच्या आधी जर समजा तुम्ही आपल्या इगल ट्रेडर्सला जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला नवनवीन पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही जर ट्रेडिंग करताय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनलला जॉईन करा. आणि सपोज जर समजा तुम्ही ट्रेडिंग करताय तर तुम्हाला ट्रेडिंगचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर अपस्टॉकची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ती जाऊन ओपन करा आणि त्याच्यावरती जाऊन अकाउंट ओपन करा. ओके, तर आपण पाहूयात चार्ट वरती बँक निफ्टीच्या. आपण जर वीकली ह्याच्यामध्ये जर अनालिसिस करायला गेलो तर जसं पॅन्डेमिकची सिच्युएशन होती, म्हणजे ज्या वेळेस लॉकडाऊनची कंडिशन होती किंवा ज्यावेळेस कोरोना आलता, अशा कंडिशन मध्ये जो मार्केटचा डाऊनफॉल आला होता त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीची अशी शार्प मुवमेंट झालेली बघायला मिळते, बरोबर. पण त्याच्यानंतर जर व्यवस्थित पाहायला गेलं तर पाहिजे असं करेक्शन मार्केटमध्ये फुल करेक्शन आपल्याला मिळालं नाही. आता हे करेक्शन काय असतं किंवा बाकीच्या गोष्टी काय असतात, रॅली काय असते, ह्या जर सगळ्या माहिती पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की जॉईन करा. किंवा जर समजा तुम्हाला जर हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही अपस्टॉक मध्ये अकाउंट ओपन करा आणि आपल्या प्रीमियम चॅनलला जॉईन करा. आता आपण सिंपल ह्या व्हिडिओमध्ये पाहतोय, जर समजा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीची रॅली बघायला मिळाली परंतु करेक्शन हे अजूनही पेंडिंग आहे. जसंही ज्या पद्धतीनं 2020 पासून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अशी रॅली आली, तिथून आपण पाहतोय तर एक सपोर्ट लाईन मध्ये मार्केट कंटिन्यू वर गेले. आणि हा चार्ट 5 मिनिटं 15 मिनिटाचा अजिबात सुद्धा नाही, हा चार्ट आहे तो 1 वीकच्या कॅन्डलचा आहे. तुम्ही 1 वीकच्या कॅन्डलवरती जर व्यवस्थित पाहिलं तर मार्केट एकदम पूर्णपणे सपोर्ट तयार करत अप साईडला मुवमेंट दिलेली आहे. आपण थोडेसे सपोर्ट ड्रॉ करून घेऊयात. आपण ह्याच्यामध्ये फक्त मेजर सपोर्ट घेतोय. मेजर सपोर्ट काय आहे किंवा कसे ड्रॉ करायचे, तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन केलं किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाला तर तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी कळतील किंवा तुम्ही इव्हन ट्रेडिंग करताय तर ह्या तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. आपण हे सर्व गोष्टीमध्ये जर पाहत असताना आपण बघतोय तर हे सपोर्ट आहेत बँक निफ्टीसाठी. जर सपोज बँक निफ्टीमध्ये जर करेक्शन आलं तर मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकतं, बरोबर. मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकतं. जर सपोज आता जो चालूचा पॅटर्न झालाय मार्केटमध्ये, बरोबर. आता ह्या पॅटर्नला काय नाव द्यायचं हे तुम्हीच आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे जे आपल्या कम्युनिटीमध्ये आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यामध्ये काय कंडिशन झाली 1 वीकला, बरोबर. हा काहीतरी नवीन असा पॅटर्न तयार झालाय जो आपण स्टडीमध्ये घेतो बराच वेळा, बरोबर. किंवा तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा थोडासा डेंजर पॅटर्न तयार झालाय. हा इथून जर समजा आपल्याला नेकलाईन ब्रेक जर मिळाली, आता जर मार्केट चाललंय 50,179ला, तर आपल्याला मार्केट डाऊनफॉल कुठपर्यंत बघायला मिळेल, अगदी 48,155. आणि तो जर सपोर्ट तुटला, ओके, तोच जर सपोर्ट तुटला तर अगदी इव्हन मार्केट 43,973 म्हणजे 44,000पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतं. पण हे सगळं डिफेंड आहे ते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, एफ आयची सेलिंग असेल किंवा एफ आयची बाईंग, ह्या सर्व गोष्टींवरती सुद्धा मार्केट चालत असतं. पूर्ण आणि पूर्ण आपण चार्टवरती ग्राह्य धरून चालणार नाही. तर बाकीच्या इकॉनॉमिकल काही कंडिशन आहेत त्याचा एक दुसरा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. आता जर सपोज आपण 1 वीकचा चार्ट पाहतोय, त्याच्यामध्ये जर बँक निफ्टीचा हा जर मेजर सपोर्ट किंवा झालेला पॅटर्न आहे तो जर ब्रेक झाला तर अगदी 48,000ची लेवल आणि त्याच्यानंतर 43,000ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. जरी सपोज मार्केट इथून वर गेलं, ओके, जरी सपोज मार्केट इथून वर गेलं तरी मार्केटमध्ये एक करेक्शन हे पेंडिंग असणार आहे. ओके, जे आपल्या ग्रुपला आहेत त्यांना ह्या सर्वांना आपल्या सेटअप मधला हा पॉईंट माहिती आहे, बरोबर. हा याच्यामध्ये जे करेक्शन पेंडिंग आहे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते नक्कीच बघायला मिळू शकतं. आता सपोज ह्याच्यावरती आपण वन डेला येऊयात. वन डेला जर येऊन पाहिलं तर पाठीमागच्या वीकचं जर अनालिसिस करायला गेलो आपण, पाठीमागच्या वीकमध्ये काय कंडिशन मध्ये मार्केटने काम केलंय, तर पूर्ण आणि पूर्ण मार्केट साइडवेज मध्ये काम करत होतं. ओके, पूर्ण आणि पूर्ण मार्केट साइडवेज मध्ये काम करत होतं. साइडवेज मधून जर पाहिलं गेलं तर आपण 13 तारखेला बघतोय तर मार्केटला एक डाऊन साईडला सपोर्ट ब्रेक झालाय. आणि जर सपोज मंडेला म्हणजे उद्या जर सपोज मार्केटने ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि ही जर नेकलाईन ब्रेक केली तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा 800 ते 1000 पॉईंटची डाऊन रॅली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. आणि जर सपोज आपल्याला जर अपसाईडचे मुवमेंट पकडायचे किंवा मार्केट जर अपसाईडला रिव्हर्सल जाऊ शकतं तर रिव्हर्सलचा आपल्याला पॉईंट काय असणार आहे, 50,000 51,082 ची लेवल.
ओके, 51,082 ची लेवल, ही लेवल सगळ्यात महत्वाची असणार आहे आपल्याला रिव्हर्सल साठी. ओके, रिव्हर्सल पॉइंट काय असतो, कसा आयडेंटिफाय करायचा, हे सर्व आपण आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये आपण डिस्कस करत असतो. आता हा जर हे 2 पॉइंट जर आपण बघितले, चालू वीक मध्ये जर आपण बँक निफ्टीचं अनालिसिस करतोय, तर याच्यामध्ये आपल्याला 2 पॉइंट महत्वाचे आहेत. 51,082 ची एक लेवल महत्वाची आहे आणि डाऊन साईडला 48,155 ची एक लेवल महत्वाची आहे. किंवा आपल्याला ह्या लेवलला सुद्धा मार्केट थांबलेलं पाहायला मिळू शकतं 49,021 ला. ओके, आपण लाईन थोडीशी डार्क करून घेऊयात. ओके, 49,072च्या आसपास हे मार्केटला आपल्याला ते सपोर्ट पाहायला मिळतो. ही जी आलेली आहे ट्रेंड लाईन, तो खूप दिवसापासून मार्केट ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत चाललंय. ओके, जर सपोज ह्याच्यामधला जर एक डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला, तर एक खूप मोठा असा डाऊनफॉल आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतो. आता सपोज चालू वीक मध्ये जर आपल्याला वर्किंग करायचंय, तर आपण काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं हे जर आपण पाहतोय चालू वीक मध्ये जर आपल्याला काम करायचंय, तर आपल्यासाठी सर्वात महत्वाचं सप्लाय आणि डिमांड कुठं असतील. ओके, सप्लाय आणि डिमांड कुठं असतील. आपण जर चालू वीकला पाहतोय, तर आपल्याला वरच्या बाजूला इथं सप्लाय पाहायला मिळतोय 51,130च्या आसपास आपल्याला सप्लाय पाहायला मिळतोय. आणि जर डिमांड कुठं पाहिजे असेल, तर 49,072 ते 48,155 आपण इथं डिमांड झोन एक्सपेक्टेशन करू शकतो. ओके, आता 2 झोनच्या जर मध्ये जर मार्केट राहिलं, तर आपल्याला पूर्णपणे ह्या वीक मध्ये सुद्धा मोठी रॅली पाहायला मिळणार नाही. परंतु जर समजा ह्या 2 लेवल ब्रेक झाले, ही जर लेवल अप साईडला ब्रेक झाली, तर एक अप साईडची मुवमेंट, आणि जर सपोज ही लेवल डाऊन साईडला जर ब्रेक झाली 48,155, ही जर लेवल डाऊन साईडला जर फॉल झाली, एक मोठ्या प्रमाणाचा आणखी एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. म्हणजे येणाऱ्या दिवसात आपण काय करू शकतो, ह्या 2 लेवलवरती स्ट्रिक्टली आपण वॉच ठेवून आपण वर्किंग करू शकतो. जर मोठी रॅली आपल्याला कॅप्चर करायची आहे, किंवा ऑप्शन सेलिंग मध्ये जर आपल्याला काय पोझिशन बनवायचे असतील, तर आपण त्या कंडिशन मध्ये सप्लाय आणि डिमांडचा पूर्णपणे विचार करणार आहोत. जसं आपण ऑप्शन बाईंग मध्ये पण विचार करतो, सेम त्या अपोजिटला आपण ऑप्शन सेलिंग मध्ये विचार करणार आहोत. ओके, जर सपोज आपल्याला इथून जर ब्रेकआउट मिळाला, तर आपण पुढच्या काही पोझिशन घेऊन ठेवू शकतो. किंवा जर सपोज हा सपोर्ट ब्रेक झाला, तर आपण कॉलचे काही प्रीमियम आपण सेल करून वेट करू शकतो. म्हणजे पूर्णपणे आपल्याला ह्या 2 लेवल पूर्णपणे वीक मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता हे जे बँक निफ्टी आपलं वर्किंग करणार आहे, तर त्याचं मेन कंपोनंट काय असणार आहे आपल्याला, तर एचडीएफसी बँक असणार आहे. बरोबर, एचडीएफसी बरोबर बाकीच्या आणखी 1-2 बँक आपण घेणार आहोत. एचडीएफसी बँकचा जर सिंपल विचार करायला गेला, आता हा जो चार्ट पाहतोय आपण, तो 1 वीकचा आहे. ओके, 1 वीकचा आपण चार्ट पाहतोय. ह्याच्यामध्ये जर सिंपल पाहायला गेलो, तर आपल्याला ह्याच्यामध्ये सप्लाय आणि डिमांड पाहायला मिळतोय. आपण जर वरच्या बाजूला पाहायला गेलो, तर हा जो सप्लाय झोन आहे, बरोबर, तर पूर्णपणे सप्लाय झोन मध्ये एक स्ट्रक्चर तयार झालेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण पूर्णपणे एक चार्ट पॅटर्न क्रिएट झालाय. नक्की चार्ट पॅटर्न काय क्रिएट झालाय ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवा. ओके, त्याच्यानंतर बॉटम साईडला जर पाहायला गेलं, तर हा डिमांड झोन आहे. परंतु हे झोन खूप मोठा आहे. आपण जर पूर्णपणे जर व्यवस्थित चेक केला याला, तर जवळजवळ 20 ते 22% रेंज मार्केटमध्ये चालू आहे. आणि रेंज कधीपासून चालू आहे, तर 2021 पासून ते 2024 एंडिंग झालाय. म्हणजे जवळजवळ मार्केट 4 वर्ष झालं, 3 ते 4 वर्ष झालं पूर्णपणे एका रेंजमध्ये वर्किंग करत आहे. परंतु याच्यामध्ये जर पाहायला गेलं, तर पॅन्डेमिकच्या नंतर जी रॅली आली होती, ओके, 130% जी रॅली झाली, त्याच्यानंतर मार्केट पूर्णपणे एका साईडमध्ये काम करते. बरोबर, याला बाकीच्या काय टेक्निकल गोष्टी असतील किंवा त्यांचे फंडामेंटल्स काय रिपोर्ट असतील, ह्या पूर्णपणे गोष्टींचा आपण विचार केला, तर आपल्याला त्याचं आन्सर मिळून जाते. आता हे जरा झालं एचडीएफसी बँकेचं. आपण दुसरी एक बँक चेक करूयात, एसबीआय. आता एसबीआयचा जर आपण विचार करायला गेलो, ओके, एसबीआयचा जर आपण विचार करायला गेलो, तर पूर्णपणे 1 वीक मध्ये जो ब्रेकआउट मिळाला होता, ब्रेकआउटच्या नंतर जे पूर्णपणे रॅली झाली, तर स्ट्रॉंगपणे आपल्याला रॅली झालेली बघायला मिळते. 2021 नंतर 167% रिटर्न आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये पाहिलं, तर पूर्णपणे मार्केट अपसाईडला गेलंय. आणि हे सुद्धा पूर्णपणे जसं बँक निफ्टी एका सपोर्ट वरती आहे, तसंच एसबीआय बँक सुद्धा एका सपोर्ट वरती आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक चार्ट पॅटर्न क्रिएट झालाय. चार्ट पॅटर्नचं नाव कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ओके, हा चार्ट पॅटर्न क्रिएट झालाय. आता एसबीआय मध्ये जर आपल्याला वर्किंग करायचंय किंवा काय पोझिशन बनवायची असेल, तर आपण कुठं बनवू शकतो. सर्वात महत्वाचे 2 लेवल असतील, 735 आणि 910. ओके, ह्या 2 लेवलला धरून आपण काम करणार आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलो, इव्हन जसं बँक निफ्टीमध्ये थोडासा एक डेंजर पॅटर्न क्रिएट झालाय,
सेम तसाच पॅटर्न आपल्याला एक एसबीआय मध्ये बघायला मिळतोय आणि एचडीएफसी बँक मध्ये बघायला मिळतोय. आणखी त्याचे काय कंपोनंट आहेत तुम्ही त्याच्यामध्ये अनालिसिस करू शकता की बाबा नक्की चार्ट पॅटर्न काय क्रिएट झालाय, सप्लाय कुठं आहे, डिमांड कुठं आहे, पूर्णपणे ह्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. हे झालं बँक निफ्टीसाठी महत्वाच्या लेवल आपण घेतल्या विकली अनालिसिस साठी. आपण इव्हन वन डे साठी बघणार नाही, कारण की वन डे साठी जे डेली अपडेट देतो आपण त्याचा व्हिडिओ आपल्या पेजवरती अपलोड केलाय, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आपण वन वीक साठी महत्वाच्या सप्लाय आणि डिमांड कुठली असतील किंवा रेंज कुठली महत्वाची असेल ते आपण पाहतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आता जर आपण दुसरं पाहूयात की निफ्टीमध्ये नक्की काय घडामोड होऊ शकते किंवा निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर निफ्टीमध्ये आपल्याला कुठले लेवल महत्वाचे असतील ते आपण पाहूयात. निफ्टीचा आपण वन वीकचा चार्ट घेतोय. ओके, निफ्टीचा वन वीकचा चार्ट घेतोय. जसं आपण याची कंडिशन पाहिली बँक निफ्टीची, बरोबर, बँक निफ्टीच्या सेम त्या टाइप मध्ये निफ्टीचा आपल्याला एक चार्ट पाहायला मिळतोय. याच्यामध्ये जर आपण एक ट्रेंड लाईन जर आपण सिंपल ड्रॉ केली, याच्यामध्ये एक सिंपल ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करतोय. ओके, जसं पॅन्डेमिकच्या नंतर म्हणजे जे कोरोनाच्या याच्यामध्ये जे मार्केटमध्ये एक डाऊनफॉल बघायला मिळाला होता, म्हणजे खूप असा मोठा डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला होता, बरोबर, जवळजवळ 40% आसपास आपल्याला एक डाऊनफॉल बघायला मिळाला होता. त्याच्यानंतर जर आपण रॅली चेक केली तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाईंग आलेले आपल्याला बघायला मिळते, बरोबर. 200 ते 250% रिटर्न मार्केटने तिथनं दिले होते. परंतु जर जसं बघायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला आणखी करेक्शन मिळालं नाही. आता निफ्टीचं जर आपण बघितलं डाऊन साईडला तर आपल्याला सपोर्ट कुठं क्रिएट होऊ शकतो. ओके, आपण काही लेवल तिथं चार्ट वरती ड्रॉ करतोय. 22,233. ओके, म्हणजे आता निफ्टी चाललाय 23,532. जर सपोज तिथली लेवल जर डाऊन साईडला आणखी ब्रेक झाली तर 22,233 किंवा 22,791 ह्या दोन लेवल आपल्यासाठी महत्वाचे असतील. ओके, आणि जर सपोज ह्याच्यामध्ये जर मार्केट इथं स्टेबल झालं किंवा एखादा आपल्याला सिनेरिओ बुलिशचा जर मिळाला तर आपण इथं डिमांड झोन त्याला एक्सपेक्टेशन करून एक बुलिश मूव्ह आपण इथून एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. आणि जर सपोज हा सपोर्ट ब्रेक झाला तर आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा एकदा डाऊनफॉल बघायला मिळेल. तर सगळ्यात महत्वाचं जर ज्यावेळेस आपण डाऊनफॉलला येणार आहे त्यावेळेस आपल्याला खालची लेवल कुठली असणार आहे तर 18,889, बरोबर. म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला डायरेक्शन बघायला मिळू शकतं. जर तो सपोर्ट ब्रेक झाला तर आणखी 10 ते 15% करेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. पण जर सपोज इथं जर आपल्याला बुलिश सिनेरिओ मिळाला तर इथून आपल्याला परत एकदा बुल रन सुद्धा बघायला मिळू शकतो. म्हणजे ह्या येणाऱ्या वीक मध्ये जर आपल्याला काम करायचं निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये महत्वाचे असणारे लेवल कुठले असतील सगळ्यात महत्वाचे. जर आपल्याला बुलिश सिनेरिओ घ्यायचा आहे मार्केटमध्ये तर आपण बुलिश सिनेरिओ साठी काय करणार आहोत, सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट की ज्यावेळेस मार्केट ह्या लेवलला ब्रेक करणार आहे, ह्या सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी असणारे सप्लाय झोन, हा असणारे आपल्यासाठी सप्लाय झोन. ज्यावेळेस मार्केट आता 23,532 ला चालू आहे, हेच मार्केट ज्यावेळेस 24,520 ला क्रॉस करणार आहे त्यावेळेस मार्केटमध्ये एक पुन्हा बुल रन आपल्याला स्ट्रॉंगली बघायला मिळेल. आणि जर सपोज ही लेवल खाली ब्रेक झाली तर डाऊनफॉल बघायला मिळेल. परंतु जर सपोज त्या लेवल दोन्हीकडे जरी नाही ब्रेक झाल्या तर येणाऱ्या काही दिवसात मार्केट पुन्हा आपल्याला एका रेंजमध्ये बघायला मिळू शकतं. अशा पद्धतीने ह्याचा जो आपला कंपोनंट आहे की आपण डेली ट्रेडिंग करत असताना पाहत असतो रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके, तर रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये थोडंसं आपण अनालिसिस करूयात. वन वीकला जर आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये एक ब्रेकआउट नंतर आपल्याला स्ट्रॉंगलीपणे मार्केटमध्ये एक रॅली बघायला मिळाली होती, बरोबर. ब्रेकआउट नंतर एक स्ट्रॉंग असं रॅली बघायला मिळाली होती पूर्णपणे मार्केटमध्ये त्या सपोर्ट वरती, बरोबर. जो पहिला इथं रेजिस्टन्स वर्किंग करत होता तो सपोर्ट वर्किंग करणार आहे. सपोज त्याच ह्याच्यावरती जर मार्केटने इथं जर बुलिश सिनेरिओ तयार केला तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. परंतु जर सपोज हा सपोर्ट ब्रेक झाला तर आपल्याला पुन्हा एकदा डाऊनफॉल इथून खाली सुद्धा बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे जर सपोज 1267 किंवा 1259 जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक झाला आणि नेक्स्ट डेला जर उद्या बेरिश मध्ये जर मार्केटचं क्लोजिंग मिळालं आपल्याला तर येणाऱ्या दिवसात रिलायन्स मध्ये 11,019 ची लेवल आपल्याला टच झालेली बघायला मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला बाईंग करायचे तर आपण बाईंग कधी केलं पाहिजे, आपण थोडंसं वन डेच्या कॅन्डलला शिफ्ट होऊयात. वन डेच्या कॅन्डलला जर आपण शिफ्ट झालो तर पूर्णपणे आपल्या स्ट्रक्चरनुसार, आता आपण हे ओपनली सांगणार नाही की आपण कुठला सेटअप वापरतोय. तुम्हाला जर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल, ओके, तुम्हाला जर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा बाकीच्या काही सेटअप शिकायचे असतील तर तुम्ही आपल्याकडे अपस्टॉकचं अकाउंट ओपन करा आणि कम्युनिटीला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये आपण बेसिक कोर्स आपण फ्रीमध्ये देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी
सांगत असतो किंवा अनालिसिसच्या गोष्टी बऱ्याच आपण डिस्कस करत असतो. रिलायन्समध्ये जर पूर्णपणे आपल्याला स्ट्रॉंगपणे बाईंग करायची आहे किंवा काही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे लॉंगसाठी आपल्याला जर पोझिशन होल्ड करायचे असतील, तर आपल्याला पूर्णपणे स्ट्रॉंगली बाईंग येणार आहे 1428च्या वर गेल्याच्या नंतर. म्हणजे आपण जर समजा तुम्हाला शॉर्ट टर्मला तुम्ही घ्यायचं आहे तर इथून इथपर्यंत घेऊ शकता, त्याच्यामध्ये 10 ते 12% मुवमेंट मिळेल. पण जर सपोज 1430ची जर लेवल ब्रेक झाली तर स्ट्रॉंगपणे मूव्ह आणखी एकदा मार्केटमध्ये अपसाईडचा सिनेरिओ आपल्याला बघायला मिळेल. पण जर सपोज इथून जर ब्रेक झाला तर काय केलं पाहिजे? ब्रेक झाला तर 1109 सॉरी 1109 ही लेवल आपल्यासाठी बाईंगसाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. म्हणजे आपण एकतर ह्या लेवलला वेट करणार आहोत किंवा ह्या लेवलला आपण बाईंग करणार आहोत. आता चालूच्या लेवलला आपण जास्त गडबड कुठल्याही पद्धतीने करणार नाही. आणि ज्यांच्याकडे होल्ड आहे त्यांनी अजिबात सुद्धा गडबड करू नका सेलिंगची. याच्यामध्ये फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, तुम्ही थोडंसं होल्ड करू शकता. अगदी इथपर्यंत जरी सपोज मार्केट खाली आलं तर त्याच्यानंतर बाईंग मध्ये ऍव्हरेज करून आपण त्याची ऍव्हरेज प्राइस खाली घेऊ शकतो. पण निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीसाठी वीकली अनालिसिसच्या आपण लेवल पाहिलेत. आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये नक्की आपण दिलेल्या लेवलमध्ये मार्केट वर्क करतंय का, किंवा आपण ज्या लेवल एक्सपेक्टेशन ठेवलेत किंवा सप्लाय आणि डिमांड जे आपण एक्सपेक्टेशन घेतलेत तर त्याच्यानुसार मार्केट चालतंय का, हे आपण एकदा पूर्णपणे ह्या लेवलवरती वर्किंग करणार आहोत. ह्या लेवल तुम्ही ड्रॉ करून तुमच्या पीसी मध्ये सुद्धा घेऊ शकता की आपण ज्या लेवलवरती काम करतोय मार्केट जवळजवळ आपल्या त्या लेवलला परफेक्टली वर्क करत असतं. हे पाठीमागचे तुम्ही एक 8 ते 10 दिवसाचे व्हिडिओ जर पाहिले, आपण ज्या लेवल देतोय पूर्णपणे मार्केट त्या लेवलवरती वर्क करत असतं. आता हे लेवल काढणं एकदम इझी असतं बरोबर, परंतु एवढं पण इझी नाही की डायरेक्टली आपण कुठेही पाहिजे असं सपोर्ट किंवा सप्लाय किंवा डिमांड करू शकतो बरोबर. ह्याला काहीतरी बेसिक गोष्टीचं थोडंसं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे किंवा आपण जे काही आपले सेटअप वापरतो ते थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलाय, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तो खास करून ऑप्शन सेलर आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा, तुमच्यासाठी सेपरेटली आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. जसं आम्ही ऑप्शन सेलिंग करतो, तुम्हालाही ऑप्शन सेलिंग करायचं असेल तर नक्की आपल्या ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.